नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि श्रुतवानं धम्मं कायेन पश्यति। मन साधु ज्या सुगतांनी, ज्या तथागतांनी, ज्या भगवंतांनी आपणा सर्वांना हा सद्धम्म शिकविला, त्या तथागताला, महाकारुणिकांना, त्या भगवान बुद्धाच्या सद्धम्माला आणि त्या भगवंताच्या श्रावक संघाला अशा सर्वश्रेष्ठ अशा तीन रत्नाला त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना बुद्ध, धम्म, संघ असे हे सर्वश्रेष्ठ तीन रत्न ज्यांच्यामुळे आपणाला प्राप्त झाले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपले सारे विघ्न टळाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख करता आणि दुःखहर्ता म्हणून जे आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या पवित्र दिनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुशल कर्म सत्कर्म करण्याचा जो महोत्सव आहे, उत्सव आहे, सोहळा आहे, संघाला आमंत्रित करून ह्या वर्षी करण्याचं योजलं आणि ते प्रत्यक्ष आज आपण संघाचं दर्शन करून, त्यांचं स्वागत करून, त्यांचा उपदेश ऐकून हे सत्कर्म आपण करत आहात। असे हे पुण्यवान गावातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, सन्मानपूर्वक आमंत्रित केलेला हा पूज्य भिक्खू संघ, सर्व दानदाते, दानदात्या, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, आज एका महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये मी आपल्या सोबत धर्मचर्चा करणार आहे आणि एक उपदेश देणार आहे। तुम्ही थोडंसं एकाग्र चित्ताने ऐका। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व हा तथागताचा धम्म कशा आचरण करायचा म्हणून स्वतः 22 प्रतिज्ञा बनवून नंतर लोकांना सुद्धा दीक्षा घेण्यास प्रवृत्त केलं। लाखो म्हणजे 5 लाख लोकांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। का बरं बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली? आपण अगोदर ज्या धर्मात होतो त्या धर्मामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला का राहू दिलं नाही किंवा स्वतः का राहिले नाही? तर आता तुम्हाला जिथपर्यंत माहीत असेल
तिथपर्यंत तर माहीत असेल, पण मी थोडंसं आणखी खोलात सांगतो की बाबासाहेबांना असं का केलं. आणि ज्या गोष्टीवर कदाचित तुम्ही विचारही केला नसेल त्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला आज सांगतो की बाबासाहेबांनी जे केलं त्या गोष्टी जर कदाचित दोन महत्त्वपूर्ण गोष्टी झाल्या बाबासाहेबांच्या जीवनात, त्या दोन पैकी जर एक गोष्ट केली असती आणि एक नसती केली तर काय झालं असतं, आज काय परिणाम असता. तर बहुतेक जुने आपले माता पिता समान वृद्ध माता पिता हजर आहेत तिथं. कदाचित त्यांनी ज्या धर्मामध्ये आपल्याला बळजबरी ठेवलं होतं म्हणा, किंवा ज्या धर्मामध्ये आपण होतो त्या धर्माचं जीवन त्यांनी अनुभवलेलं आहे. त्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो हे माझ्या हाती नव्हतं, पण मी त्यामध्ये मरणार नाही अशी बाबासाहेबांना येवला मुक्कामी घोषणा केली होती. 35 वर्षानंतर ती घोषणा बाबासाहेबांनी नागभूमीमध्ये नागपूरला 56च्या साली विजयादशमीच्या दिवशी पूर्ण केली. हा मधला जो 35 वर्षाचा कालावधी आहे, 21 वर्षाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये अनेक लोकांचे वेगळे वेगळे नाना प्रकारचे मत आहेत. बाबासाहेबांनी एवढ्या मधल्या काळामध्ये बौद्ध धर्माचा अभ्यास केला, असं केलं, असे अनेक मत आहेत. उपासक आणि उपासिकांनो, ज्या धर्मामध्ये आपण होतो किंवा आपले पूर्वज होते तो धर्म सरळ सोप्या भाषेमध्ये तो हिंदू धर्म होता. धम्माचा उपदेश देत असताना असं लपून छपून काही सांगायचं नसतं, कोड्यात काही बोलायचं नसतं की समोरच्यांना काय बोललो आपण ते कळलं नाही. तसं सोपं सोपं कळलं पाहिजे की आपणले पूर्वज जे होते ते हिंदू धर्मात होते आणि त्या हिंदू धर्मामध्ये होते, तर त्या हिंदू धर्माचं आचरण करण्याची एक पद्धती होती. त्या हिंदू धर्मात आचरण करण्याचा एक कायदा होता, एक लॉ होता, जो की आता भारत देशाचा एक कायदा आहे. मग त्या हिंदू धर्माचा एक कायदा होता, जरी या देशामध्ये अनेक धर्म होते, जरी या देशामध्ये अनेक धर्म होते, तरीही मात्र या देशामध्ये कायदा म्हणून हिंदू धर्माचाच कायदा जास्त काळपर्यंत होता. वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या यांनी इथं आक्रमण केले. त्यांनी आक्रमण केल्यानंतर मधल्या काळामध्ये त्यांनी सुद्धा त्यांचा कायदा इथं लागू केला होता. म्हणून हिंदू धर्माचा एक कायदा होता आणि ते कायद्याचं पुस्तक होतं, त्याचं नाव होतं मनुस्मृती. त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये असं लिहिलेलं होतं आणि केवळ ते लिहिलेच नव्हतं, तर ते जनमानसात उतरवलेलं होतं राजाच्या मार्फत की प्रजेनं जीवन जगताना मनुस्मृतीमध्ये जसं आहे तसं जीवन जगलं पाहिजे. जर त्यांनी तसं जीवन जगलं नाही तर त्यांना त्या मनुस्मृतीमध्ये सांगितले होते त्यांना काय दंड द्यायचे म्हणून. आणि मग त्यांना तशा प्रकारचे दंड दिल्या जात होते. मग दंड कोण देईल तर त्याचंही विधान त्यामध्ये होतं. जसं उदाहरणार्थ, आता जर एखादा गुन्हा कोणाकडून घडला तर त्या माणसाला दंड देण्याचा अधिकार खरं पाहता आपल्या गावात कोणालाही नाही. या कायद्याने दंड देण्याचा अधिकार डायरेक्ट न्यायालयाला दिलेला आहे. पण न्यायालय काही इथं नसतं. न्यायालय आपल्या आपल्या ठिकाणी असतं, कुठे डिस्ट्रिक्ट असतं म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, कधी कधी तहसील ऑफिसमध्ये पण एक न्यायालय आहे, तहसील ठिकाणी असतं, जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, एका हायकोर्ट असतं. मग गावात जर काही एखादं भांडण झालं
तर त्या बसलेल्या जजला कसं काय कळलं? म्हणून त्यासाठी गावामध्ये एक पोलीस स्टेशन असतं, किंवा जर लहान गाव असेल तर 2-4 गावा मिळून एक पोलीस स्टेशन असतं. आणि मग त्या पोलीसवाल्याला सांगितलं जातं की बाबा तुझं एवढं काम आहे, जर काही गुन्हा झाला तर तू काय कर, जसा झाला तसा कोणाला तरी पुराव्यानिशी विचार, आणि तो तसाच्या तसा तिथं त्या जज पुढं एका वकिलाला सांगायला लाव, कारण तुला सांगता येणार नाही म्हणून वकील लावायचा, आणि त्या वकिलाने आपल्या मार्फत बोलायचं, फुकट नाही, पैसे घेऊन. मग त्या वकिलाने सांगायचं की माय लॉर्ड, ह्या माणसाला याच्या दारापुढे जाऊन या पुढच्या माणसानं अशा हात करू करू शिव्या दिल्या. मग या कायद्यानुसार एका माणसाने दुसऱ्या माणसाला असा हात करू करू शिव्या देणं हा गुन्हा आहे. माय लॉर्ड, माझ्या या व्यक्तीला न्याय द्या आणि त्या पुढच्या व्यक्तीला दंड द्या. मग तो पुढच्याचा वकील उठतो आणि तो पण म्हणतो की नाही माय लॉर्ड, माझे मित्र वकील ज्यांनी सांगितले ना की याने हात करू शिव्या दिल्या, नाही, त्याने तर हात करू शिव्या दिल्या, पण हाताने मारामाऱ्या बी केल्या. मग माझ्याला मुक्त सोडा आणि यांनी जे म्हटलं ना यायला दंड द्या. आता वकील असतोय तिथं आणि तो जज असतो बसेल तिथं, त्याला माहित नाही नेमकं गावात काय झालं काय नाही. मग तो जज म्हणतो की तुम्ही दोघं जण 2-2 पुरावे हजर करा, है का नाही? म्हणतो 2-2 पुरावे हजर करा. मग यायचे 2 पुरावे आणि त्याचे 2 पुरावे मग तिथं जातात. पुरावेदार खरंच बोलतात असं नाही, कधी कधी पुरावेदार कधी कधी खोटं बोलतात. पण आता लोक हुशार झाले, आता मात्र पुरावेदाराला बी खोटं जास्त बोलता येत नाही. हे आताच्या कायद्यामध्ये असं आहे की एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला शिव्या देण्याचा अधिकार नाही, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार नाही, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची वस्तू घेण्याचा अधिकार नाही, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे वाईट नजरेनं बहिणीकडे पाहण्याचा अधिकार नाही. आपल्या पत्नीकडे किती पाहावं दिवसभर, तिच्या पुढेच बसावं, ती उठ चालली तिच्या पुढे पुढे जावं, ती आणखी पलकडच्या घरात गेलं तर तिकडच्या घरात जावं, ती बसलीतलं तिच्या पुढे बसून नका खायला मागाव, तिच्या संग काहीच नाही गुन्हा होत. पण जर का दुसऱ्याच्या पत्नीने नुसतं पाहून बळजबरी हसलं आणि ती जर म्हणली की हे हसलं, तर मग समजून घ्या 2 पुराव्याने ते फसलं, हा गुन्हा आहे. पण आता हा जो काही कायदा आहे, हा कायदा बाबासाहेबांनी लिहिलेला 395 कलमाचा भारतीय लॉ ज्याला संविधान म्हणतो तो कायदा आहे. पण ज्या धर्मात आपण अगोदर होतो, या दोन्ही गोष्टी एकसाथ झाल्यामुळं बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना कळत नाही बाबासाहेबांचं महत्व. या 2 गोष्टी एकसाथ झाल्या, या 2 गोष्टी एकसाथ नव्हत्या व्हायला पाहिजे. कोणत्या? आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेणं बी एकसाथ झालंय आणि देशाला कायदा बी लागू एकसाथ झालाय. जर समजा देशाचा कायदा नसता, नुसताच बौद्ध धर्म घेतला असता, मग कळलं असतं तुम्हाला, मग कळलं असतं. समजा देशाचा कायदा मनुस्मृती आणि धम्म घेतलाय बौद्ध, मग बौद्ध धम्म घेतला तर मग गावात भंतीजीला बोलवायचं, तर मनुस्मृतीच्या नुसार काय कळलं असतं? मनुस्मृती काय म्हणली असती की गावात भाषण प्रवचन देण्याचा अधिकार वरच्या ब्राह्मणानं त्याच्या तोंडातून जे पडले त्या ब्राह्मणाला दिलाय. यांनी हे मुंडन केलेले भंतेजी कुठून आणले? एक तर यांना अँटिना बी नाही, बिना अँटिनेवाले कुठून आणले? सांगायचा अधिकार तर अँटिनेवाल्यांना आहे, कारण त्यांच्या अँटिन्याची रेंज देवापर्यंत जाते डायरेक्ट. मग तुम्ही कोणाकडे जाऊन भांडले असते? तुम्ही भंतीजीचं रक्षण कसं केलं असतं? तुमच्याकडे काही कायदा नव्हता तेव्हा. ते दोन्ही गोष्टी एकसाथ झाल्यामुळं आता समजा गावात येताना भंतीजीला कोणी काय म्हणू शकत नाही, कारण बोलण्याचं स्वातंत्र्य जे आहे हे भारतीय संविधानानं दिलेलं आहे. पण तुम्ही एखाद्या दिवस असा विचार करा, यदा कदाचित भारत देशाचा कायदा लागू झाला असता पण आपल्याला धम्म भेटला नसता, तर बाकीच्या ज्या ज्या लोकांना धम्म भेटला नाही त्यांची आपली गत एकसारखी असती की नाही? आजही बरेच लोक भारतीय कायद्यानुसार आपल्या देशात राहतात, पण आचरण करण्यासाठी ते त्या धर्माचा आधार घेतात.
मातंग भाऊ बघा, चंबार भाऊ बघा, मातंग, चंबार, कुंभार, तेली, माळी, धोबी, कैकाडी, भील, पारधी, वडार हे सगळेचे सगळे जेवढे आहेत हे आजही काय करतात, त्या धर्माचं पालन करतात, त्या धर्माचं पालन करतात. मुस्लिम भाऊ त्या धर्माचं पालन करतात. पण समजा विचार करा की जर यदा कदाचित आपल्याला हा धम्म दिला नसता तर काय झालं असतं, हे धम्म नसता दिला तर काय झालं असतं. म्हणून तुम्ही थोडासा एक विचार करा की जो अगोदर धर्म आपल्या माथी मारलेला होता त्या धर्मामध्ये, त्या कायद्यामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती, कायद्यानं होती. चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे जे कोणी त्या ब्रह्माच्या मुखातून जन्मले फक्त त्यांनी शिकायचं आणि शिकवायचं. जे त्या ब्रह्माच्या बाहूतून जन्मले त्यांनी लढायचं, लढवायचं, रक्षण करायचं. जे त्या ब्रह्माच्या पोटातून जन्मले कुठं वर्ण जांगेतून तर त्यांनीच व्यापार करायचा, व्यवसाय करायचा, खरेदी विक्रीचा व्यवहार त्यांनीच करायचा. आणि म्हणतात की जे त्या ब्रह्माच्या पायातून जन्मले त्यांनी मात्र या 3 वर्णाची सेवा करायची. आणि कालांतरानंतर आणखी एक 5वा वर्ण तयार झाला. मनुस्मृतीत हे 4 सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पण जे आज दीक्षित झालेले बौद्ध आहेत ज्यांना काल महार म्हणत होते त्यांना मात्र शूद्र नाही म्हटलं. तुम्ही जर बाबासाहेबाचा ग्रंथ वाचला ना, हू वेअर शूद्रा, इंग्रजीत ग्रंथ आहे, हू वेअर शूद्रा, पूर्वी शूद्र कोण होते, तर तिच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आज जे मराठी म्हणतात ते मराठा भाऊ हे शूद्र होते. तुम्ही वाचा तेव्हा तुमच्या लक्षात येईल, हू वेअर शूद्रा. मग आपण तर शूद्र नव्हतो, मग आपण कोण होतो, अतिशूद्र, अस्पृश्य, अनटचेबल, म्हणजे ज्याचा स्पर्श चालत नाही असा, ज्याच्या सावलीचाही स्पर्श चालत नाही असा, ज्याच्या सावलीचाही विंटर होईना असा एक वर्ग, त्याचं नाव होतं अस्पृश्य वर्ग, अनटचेबल. त्याला म्हणतात हीन, दीन, दुबळे, लाचार. तो एक वर्ग तयार झाला. मनुस्मृतीच्या नंतर काही अध्यायामध्ये हा 5वा वर्ग जोडला गेला. का जोडला गेला, कारण जे जे शूद्र होते आजही अनेक लोकांना हे माहित नाही, अजून बऱ्याच लोकांना माहित नाही. तुम्ही बसमध्ये बसा, मी बोलताना थोडस व्याख्या करून सांगतो. आपल्या मराठी भावांना अजूनही कळत नाही, मराठा भाऊ म्हणतो आपण, कुणबी भाऊ म्हणतो कधी कधी, त्या भावांना अजूनही बिचाऱ्या कळत नाही की त्यांच्या शेजारी जर समजा एखादा बौद्ध माणूस म्हणा किंवा एखादा मातंग म्हणा, एखादा भंगी म्हणा, एखादा ढोर डक्कलवार म्हणा, जर तो बसला ना तर आजही लोक ते त्याला शूद्र समजतात. पण भारतीय संविधानामध्ये जे आता आहे ना, तर भारतीय संविधानात कसं आहे माहिती का, SC, ST, NT, VJNT आणि OBC. आता भारतीय संविधानात अशी व्याख्या झालेली आहे, SC चा अर्थ होतो शेड्यूल कास्ट, म्हणजे अनुसूचित जाती. नंतर आहे NT, SC, ST शेड्यूल ट्राईब, म्हणजे अनुसूचित जनजाती. पहिलं काय, SC म्हणजे समजा आपण कोण कोण, महार, मांग, ढोर डकलवार आणि भंगी, हे येत SC. खाटीक बी काय, यांना SC म्हणतात. SC चा अर्थ काय होतो, अनुसूचित जाती. आता इथे शूद्र शब्द आला, काही शूद्र शब्द आहे का काही, मग हे कोण आहेत, अनुसूचित जाती. ST म्हणजे शेड्यूल ट्राईब, म्हणजे अनुसूचित जनजाती. त्याच्यानंतर आता समजा OBC चा अर्थ अनेक लोकांना माहित नाही अजून. हे OBC मध्ये कोणते भाऊ आहेत हे सगळे, हे OBC चा अर्थ काय होतो, O म्हणजे अदर, B म्हणजे बॅकवर्ड, C म्हणजे क्लासेस म्हणजे मागासवर्गीय,
अदर बॅकवर्ड क्लासेस, बघा जे अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत ते आजही तुम्हाला मागासवर्गीय समजतात. आणि याचा अर्थ काय होतो? अनुसूचित जाती. अदर बॅकवर्ड क्लासेसचा काय अर्थ काय होतो? म्हणून या देशामध्ये आजही मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. मानसिकतेनं ह्या एवढ्या समस्या उत्पन्न होतात. म्हणून बाबासाहेब म्हटले की तुम्हाला जर या सगळ्या मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल, तुमच्याबद्दल शुद्रातिशुद्रतेचा भाव जर नष्ट करायचा असेल, तर तुमच्या पुढे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे ज्या तथागतांनी ही चातुर्वर्ण व्यवस्था मोडीत काढलेली आहे, ज्या तथागतांनी ब्राह्मणाला श्रेष्ठ स्थान दिलेलं नाही आहे किंवा कोणाला कनिष्ठ स्थान दिलेलं नाही, त्यांनी आपल्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, न जच्च होती ब्राह्मणो न जच्च होती वत्सलो, कम्म न होती ब्राह्मणो कम्म न होती वत्सलो. तथागत म्हणतात की कोणी जन्माने ब्राह्मण होत नाही, कोणी जन्माने शूद्र वत्सल म्हणजे शूद्र होत नाही. कर्माने ब्राह्मण बनता येतं आणि कर्मानेच माणसं शूद्र होतात. मग कोणते कर्म आहेत? जो हत्या करतो तो शूद्र आहे, जो चोरी करतो तो शूद्र आहे, जो दुराचार करतो तो शूद्र आहे, जो खोटं बोलतो तो शूद्र आहे, जो नशेले पदार्थाचं सेवन करून दुसऱ्याला त्रास देतो तो शूद्र आहे. आणि आपल्याला तर पंचशील दिला आहे. आपल्याला सांगितलं हत्या करू नका, चोरी करू नका, दुराचार करू नका, खोटं बोलू नका, नशापतन करू नका. मग जे जे लोक या पंचशीलाचं पालन करत आहेत सध्या ते शूद्र नाहीत. आणि जे जे लोक पंचशीलाचं उल्लंघन करत आहेत मग तो जरी ब्राह्मण असला आणि त्याने जर हत्या केली तर बघा मला सांगा, प्रमोद महाजनची हत्या कोण केली? प्रवीण महाजन. प्रमोद महाजन कोण होता? ब्राह्मण. मग त्याच्या भावाने हत्या केली तर तो कोण झाला? ब्राह्मणाने हत्या केली. तर इथं काय सांगितलंय की शूद्र कोण आहे? शूद्र कोण आहे? जो हत्या करून तो शूद्र आहे, वत्सल आहे. मग प्रवीणने हत्या केली तर तो हत्या करूनही ब्राह्मणाचा आहे का? मग आता प्रवीण महाजनच्या त्या सर्टिफिकेटवर शूद्र लिहायला गेलं पाहिजे होतं, आहे का नाही? शूद्राची व्याख्या काय केलेली इथं? ना जच्चो होती ब्राह्मणो, जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही. ना जच्चो होती वसलो, जन्माने कोणी शूद्र होणार नाही. कर्माने ब्राह्मण होता येतं आणि कर्माने शूद्र होता येतं. आता असे अनेक उदाहरणं तुम्हाला सांगतो. तुमच्या गावातच इथं बसलेले एवढे ब्राह्मण आहेत आणि जे ब्राह्मण ब्राह्मण म्हणून घेणार आहेत ते एवढे शूद्र आहेत. तसं कोणी इथं बी शूद्र असतील म्हणा. जर हत्या करणारं कोणी असेल, चोरी करणारा कोणी असेल, दुराचार करणारं कोणी असेल, खोटं बोलणारं कोणी असेल, तर बाबासाहेब काय म्हणतात, आईच्या गर्भाशयातून कोणीही ब्राह्मण बनून येत नाही. तुम्ही आजपर्यंत पाहिलं का? आई एक तर मुलाला नाही तर मुलीला जन्म देते, पुढे चालून त्या मुलाला त्या मुलीला डॉक्टर, इंजिनियर, वकील काय बनायचं ते बनावं लागतं. आईच्या पोटातून कोणी डॉक्टर आलं का? तुम्ही कधीतरी असं म्हणलं का की बाई 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 त्या टमक्याच्या धमकीला नाही का डॉक्टरच जन्माला आला? असं तिच्या पोरातून त्याच्या गळ्यात टेटिस्कोप, हातात इंजेक्शन आणि इकडून टॅबलेटच्या गोळ्या कावा पेशंट दावा असं जन्माला आले पोरं. असं तुम्ही आतापर्यंत पाहुण्यात कुठे ऐकलं का? मग आईच्या पोटातून जर डॉक्टर बनून येत नाही तर ब्राह्मण कसा बनून येईल? बरं तुम्ही असं कुठेतरी पाहिलं का की अमक्या अमक्या बाईच्या पोटी गळ्यात जानवं बिनवं अँटिना आणलं की ते सगळं लगे हातात ते पंचांग बिंचांग घेऊन लगे कावा सत्यनारायण कोणा दावा असं जन्माला आलं कोणी? असं पाहिलं की तुम्ही कुठेतरी? किंवा असं कोणीतरी म्हणलं का की हातात झाडू बिडू असं शूद्र जन्माला आलं समजा कोणी? टोपलं बिपलं फावडं बिवडं आणि असं कोणतरी जन्माला आलं का कावा आता आम्ही शूद्र आहेत तर मग आम्हाला गाठोरच दावा, आता असं कोणी आलं की जन्माला? नाही. जन्मानं कोणी मुसलमान म्हणून आलं का? तुम्ही पाहिलं का की बाई आमक्याच्या पोटी जन्माला पोरगा आलं तर त्याच्या डोक्यामध्ये अशी टोपी होती आणि त्याचा पायजमा लय खवीर होता असं वर आणि त्याला असं मिशाच नव्हते, नुसती दाढीच होती लंबी आणि असंच जन्माला आला, नमाजच पडत आला, अल्लाह अकबर असं म्हणतच आला का तसं? कोण दाखवा बरं ह्या गावात किंवा कोण्या गावात एखादा असा? मग कसे जन्माला आले सगळे?
अरे सगळे एक तर पोरग नाही तर पोरगी म्हणून जन्माला येतात, पुढे चालून त्यांना काय व्हायचंय काय नाही ते नाही ते त्याचे मायबाप ठरवतात आणि मग ते तसे तसे होतात. डॉक्टर होतात, नाही तर इंजिनियर होतात, नाही तर वकील होतात, नाही तर जज होतात, नाही तर शेतकरी होतात, नाही तर एखादा ऍक्टर होतात, नाही तर गायक होतात, नाही तर काही ना काहीतरी होतात. नाही तर कमीत कमी काहीच नाही झाले तर गावात चुगल्या साड्या करणारे होतात. हाय का नाही? नाही ते याची चुगली तिकडं त्याची चुगली इकडं असे रिकाम तिकडे काही ना काहीतरी होतात ना. हाय का नाही? पदाचे नाही पण असे असे याचे तरी होतात का नाही? होतात कोणी कोणी काहीतरी. पण उपासक उपासिकांनो हे विचार करा तुम्ही, खरंच बरं असं झालं असेल का? बर कोणीतरी एक ब्रह्मा आहे त्याच्या तोंडातून ब्राह्मण जन्मले म्हणतात, असं खरंच झालं असेल का? ब्रह्मा असा बसला आणि नंतर असा एकदम केले की सगळे ब्राह्मणच पडले असे पोटातून, झाला असेल का बरं? थोडा तुम्ही एक अंदाज काढा, थोडा विचार करा बरं. नाही तर ब्रह्मा बसला ना असा दंड पिळला त्यानं आणि दंड पिळला की टर सगळे क्षत्रिय जन्मले लगे, बंदुकी रणगाडे फिनगाडे लगे रायफली फिपली सगळे लगे दंडातूनच पडलं दंड. असं झालं असेल का बरं? क्षत्रिय जन्मले म्हणतात भाऊतून, तुम्ही थोडा अंदाज काढा. नंतर ब्राह्मण असं पोट खलखल हलवलं तर लगे सगळे व्यापारीच पडले, कपड्याचे दुकानं हे लगे तुमचे गोदाम फिदाम लगे किलो तराजू फिराजू लगे सगळं तिथूनच निघलं, असं त्याच्या पोटातूनच पडलं सगळं. ऐकाने व्यापारी पडले तिथून. आज झाला असेल का? आणि पाय झटकले मग झाडू बिडू घेऊन सगळे पोछे पिछे घेऊन, ऐका नाही आजकाल ते हार्पिक्स फिरपिक्स घेऊन सगळे शूद्र झाले जन्माला, असं त्याच्या पायातून झाले असतील का? बरं यदा कदा असं मानलं की बरं ठीक आहे, ब्रह्माच्या ह्या 4 अंगातून हे 4 जन्मले, पण पुढे चालून 5वं एक अंग तयार झालं ना, अतिशूद्र. अतिशूद्रामध्ये कोण आहे? अतिशूद्रामध्ये हे महार मांग ढोर ढकलवार भंगी आणि महिला, सगळ्याच महिला या अतिशूद्रामध्ये मोडतात. मग यांनी प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही कसे जन्मलो? आम्ही ब्रह्माच्या कोणत्या अंगातून जन्मलो? आपण स्वतःला चिमटी घेऊन पाहिले पाहिजे, हाय की नाही? हायत ना आपण? तुम्ही घ्या बरं चिमटी, हाय की नाही तुम्ही? मग तुम्हाला तर कुठून ब्रह्माच्या ना तोंडातून तुम्ही जन्मल्या, ना ब्रह्माच्या बाहूतून जन्मल्या, ना ब्रह्माच्या उदरातून जन्मल्या, ना तुम्ही ब्रह्माच्या पायातून जन्मल्या. स्त्रिया, भारतातल्या सगळ्या स्त्रिया ह्या अतिशूद्र म्हणतात. कोण म्हणतं? मनुस्मृती ग्रंथ. जर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नसती आणि जर बाबासाहेबांनी कायदा इथं लिहिला नसता तर पुन्हा एकदा मायमावल्यांनो तुम्ही बसलेल्याच नाही. भारतातल्या सगळ्याच महिला कोणालाही बाहेर येण्याचा अधिकार नसता, त्यांना चूल आणि मूल तिथंच राहावं लागलं असतं. कारण मनुस्मृती नावाचा ग्रंथ म्हणतो की महिला या अतिशूद्र आहेत, त्यांची सावली सुद्धा चालत नाही, त्यांचा विंटाळ होतो. पण आता बिचाऱ्या कोणत्या जाती धर्माच्या महिला तुम्ही जाऊन विचारा, म्हणा तुम्ही बाबासाहेबाची पूजा करता का ईश्वराची करता? जो ईश्वर त्यांनी पाहिला नाही अजून, त्या ईश्वरासोबत संभाषण केलं नाही, त्याच्यासोबत चर्चा केली नाही, तरीही जन्मल्यापासून मरेपर्यंत या देशातले 95% महिला या ईश्वराच्या दर्शनासाठी काम करतात. त्यासाठी ते उपवास करू लागल्यात, त्यासाठी ते जत्राला चालल्यात, उरूस करू लागल्यात, भारुड ऐकू लागल्यात, जागरण करू लागल्यात, गोंधळ करू लागल्यात. एवढंच नाही तर अंगात आणू लागल्यात. कशासाठी? की अंगात आलं तर देवाचं दर्शन होईल. ज्याला कोणीही पाहिलं नाही त्या देवाच्या दर्शनासाठी 95% महिला काम करू लागल्यात, अनवाणी पायाला चालल्यात. एवढंच नाही तर झिटीला बांधून गाडी ओढू लागल्यात. एवढंच नाही तर पाठीत नाही तर जिभीमध्ये टोचून घेऊ लागल्यात. एवढंच नाही तर भरपूर लिंब बिंब कापून अंगावर फेकून इकडे तिकडे फेकून भला अंगात आणू लागल्यात. अशा अंगात आणतात. बाप रे बाप, एवढं दूर कशाला? माझ्या आईच्या अंगात येत होतं. मी लहानपणी पाहिलं. माझी सख्खी आई, मी 9व्या वर्गात असेपर्यंत माझ्या आईच्या अंगात येत होतं. पण मला नंतर माहीत झालं का अंगातलं खोटं आहे म्हणून. का? कारण मी माझ्या आईचाच अनुभव घेतला. मी एकदा बकानीच्या झाडाकडे खेळत होतो, तेव्हा भंतीजी नव्हतो, आणि अचानकच माझ्या आईच्याच अंगात आलं आणि डायरेक्ट एक पोरगं पळतच आलं, म्हणे अंगात आलं अंगात आलं अंगात आलं. म्हणलं कोणाच्या आलं बाबा? माझं नाव पण चांगलं ठेवलं होतं. म्हणे गौतमच्या आईच्या अंगात आलं. सांगा, गौतमच्या आईच्या अंगात यावं का? गौतमच्या तर नाही येऊ, बाकी कोणाच्या यावं, पण गौतमच्या आईच्या कसं काय अंगात यावं? नाव गौतम. तो पोरग म्हणे गौतमच्या आईच्या अंगात आलं. मी घरी गेलो, मला लय वाईट वाटलं. मी आईच्या बाजूला बसलो, तवरक माझी आई जोरजोराने झुलत होती.
नाही रे सैल्यो असं म्हणायची. हिवराच्या झाडाखाली रे सैल्यो, सैल्यो रे सैल्यो. मी हिवराच्या झाडाला अजून घाबरतो, कारण माझ्या आईने डोक्यातच बसवली ती हिवराच्या झाडाखाली सैल्या. मला ते वाटलं काय नाही हिवराच्या झाडाखाली. आता मुद्दाम त्या हिवराच्या झाडाखाली जातो, मग मी तर आहेच काय नेमकं. जी आई जोरजोराने झुलत होती हिवराच्या झाडाखाली रे सैल्यो, मी हळूच गेलो. माझ्या आईच्या कानात एक मंत्र म्हटला आणि त्या मंत्रामुळे ज्या आईच्या कानातलं गेलं, अंगातलं गेलं, ते अजून नाही आलं. ती मागच्याच वर्षी मरण पावली, तवरक नाही आलं. कोणता मंत्र होता तो माहिती का? मी तिच्याजवळ बसलं आणि म्हटलं बघ, उद्यापासून जर का तुझ्या अंगात आलं तर हे घर सोडून जातून डबल येतच नाही. असं म्हणल्यामुळे जे आईच्या अंगातलं गेलं तर मरूच तर नाही आलं. म्हणून मला माहित पडलं की खोटं असते म्हणून. बरं एवढ्यावरच नाही, एकदा तर आमच्या एका भंतीजीनं पाहिलं की अंगातलं खोटं असते म्हणून. 40-50 वर्षाची एक महिला, तिचे चांगले मोठे मोठे लेकरं एका बसमध्ये बसले. भंतीजी बी त्या बसमध्ये बसले आणि ते चालले होते एका गावाला. आणि गावाला चालले आणि गाडी निघाली. आणि गाडी निघाल्या बरोबर थोडी गाडी सुरू झाली तर भंतीजीच्या बाजूलाच त्या आईची जागा आली. आणि गाडी सुरू झाल्याबरोबर त्या आईनं सुरू केलं, अरे रे रे नाही रे हो रे नाही रे हो रे. आता ते भंतीजी लय लांबचे होते तिकडचे, त्यांनी कधी हा आजार पाहिला नव्हता. ते म्हणे भंतीजी म्हणे आपण नाना प्रकारचे आजार पाहिले, ह्यो कोणता आजार आहे नाही रे हो रे. तर ते भंतीजी बिचारे उठले, दयाळू होते भंतीजी. म्हणे आई काही बिमारी आहे का, काही वाढले का? तर त्याचे पोरं आले म्हणे भंतीजी उठा म्हणे, बसा म्हणे तुमच्या जागेवर म्हणे, ते काही बिमारी नाही म्हणे, ते बरोबर आहे म्हणे. भंतीजी म्हणे बरोबर आहे पण हे काय आहे म्हणे. जशी गाडी जोरानं पळायची तसं आई खिडकीच्या बाहेर पाहू जोर जोर नाही रे हो रे बाबा सायल्या नाही रे हो रे जोर जोरानं म्हणायची. जेवढी गाडी जोरानं पळायची तेवढी आई झोलायची. ते भंतीजी पुन्हा केविलवाणी यायचे म्हणायचे दवाखान्यात जायचं का आपण? पोरं म्हणायचं बसा ना हो बसा म्हणायची मुकेच. पण एकदाच ते गाव आलं, कंडक्टरनं बेल वाजवली, गाडी थांबली. थांबल्याबरोबर घाई मग तर म्हातारीनं जोरात सुरू केलं, अरे रे रे नाही रे सायल्या बाबा सायल्या, जोरानं सुरू केलं. मग गडबडी काय झालं की 2-3 थैल्या आताच विसरून राहिल्या. 2-3 थैल्या आताच विसरून राहिल्या आणि पोराने म्हातारीला बाहेरच आणलं दंडाला धरून. पण म्हातारीच्या लक्षात आलं की आपल्या आत गाडीत राहिल्या थैल्या, म्हणून म्हातारीनं दंडाला झटका मारला आणि म्हणे पोर हो गाडीत राहिल्या थैल्या. बघा सैल्या गेला बाजूला आणि थैल्याच आल्या पुढं. पहा म्हणजे हे अंगातलं असते का असं, सैल्या गेला बाजूला थैल्या. असं लय महिलांनी असं लय बळजबरी अंगात आणलेलं आहे. आणखी एक अंगात आणण्याचा प्रकार मी लहानपणी पाहिला. माझ्या लहानपणी एका बाईच्या अंगात आलं आणि आमच्या जन्मगावात एक पोरग भलं कलाकार. नेमकं ज्या बाईच्या अंगात आलं तर तिच्या पुढे सगळे बसले होते आणि म्हणे काय पाहिजे देवा. बघा देवाला विचारतात, अंगात आलेल्या बाईला लोक विचारतात की काय पाहिजे. अजून एकाही देवानं सांगितलं नाही की बेसन भाकर मध्ये चालून जाईल, असं कधी म्हणलं नाही कोण. किंवा उडदाची डाळ किंवा असं नाही. काय पाहिजे म्हणलं की ते भारीच मागते काहीतरी खाल्लं आहे का नाही. काय पाहिजे देवा असे मागू लागलेत काय बस देव सुरूच लोक विचारायचे हे पाहिजे का मग ते पाहिजे का मग काय पाहिजे म्हणे हाल्या पप्पा म्हणे हाल्या खातं का काय म्हणे हाल्या म्हणे. अवघडच काम आहे. ते पोरग भलं कलाकार होतं. ते पोरग चाललं होतं जवळून. त्यानं काय केलं, ते शाळेतला ते कंपास नसतो का कंपास, ते पोरग कंपास घेऊन आलं आणि देवाच्या पाठीत असा जोऱ्याने टोचला की देवाचं रक्तच निघलं. रक्त निघल्याबरोबर देवानं पाहून घेतलं तर म्हणे अरे असं काय चहाटाळपणा, कोण केला चहाटाळपणा, देवा संघ चहाटाळपणा, काहून केला चहाटाळपणा. देवानं सूरज बदलला, देवाचं दुसरं सुरू झालं. पोरग गेलं पळून, असं पळून गेलं. देव रक्त पाहू म्हणे कोण केला चहाटाळपणा, देवा संघ चहाटाळपणा. देवा असा खिजला. नंतर 8 दिवसानं पुन्हा अंगात आलं देवाच्या. पुन्हा अंगात आलं पोरग दिसलं तर देव म्हणे तू नको येऊ म्हणे, तू जाय म्हणे. देवाच्या अंगात आपोआपच गेलं, कंपास मारायच्या अगोदरच गेलं, घाबरूनच गेलं. तिथून पुढे ते बाईच्या अंगात आलं. ते पोरग उभं केलं की बाई अंगातच करून टाकायची, नको बाबा हे कंपास मारते जोऱ्यानं, रक्तच काढते. तर असे लोक अंगात आणायचे. तर हे कशामुळे हे सगळं घडलं? कारण ज्या धर्मामध्ये आपण होतो त्या धर्माचा बेस होता अंधश्रद्धा. त्या धर्माचा बेस आजही आहे ईश्वराचं दर्शन. त्या धर्मामध्ये नाही स्वदर्शन.
बौद्ध धम्म हा काय शिकवतो? स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती, बंधुत्व यावर आधारित बौद्ध धम्म आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला. कारण आपल्याला त्या धर्मामध्ये स्वातंत्र्य होतं का? नाही. गावात येण्याचं स्वातंत्र्य होतं का? नवे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य होतं का? नवे घर बनवण्याचा अधिकार होता का? नाही. नोकरीचा अधिकार होता का? नाही. शिक्षणाचा अधिकार होता का? नाही. सोन्या नाण्याचे दागिने वापरण्याचा अधिकार होता का? नाही. माहिती का तुम्हाला? मनुस्मृती ग्रंथामध्ये होतं की लोखंडाचे दागिने वापरायचे महारीनं. लोखंडाचे दागिने महारीन, आडवा पदर चमारीन. जिथे आपला आडवा पदर चमारीन, आडवा कुकू कुमारीन, उलटा पदर चमारीन. त्याच्यानंतर बुरखा टाकला मुसलमानीन, जिटीला बांधलं लवानीन, पायात तोडले राजस्थानीन, बुरखा टाकला मुसलमानीन आणि कमरेला खोवलं पारदीन. असे ओळखण्याचे लक्षण होते. ओळखण्याचे लक्षण होते. बाबासाहेब म्हटले माय मावल्यांनो हे सगळं काढून टाका आणि 3 का होत नाही सोन्याचे मणी वापरा. 3 का होत नाही. बाबासाहेबाची सभा सकाळी झाली आणि दुपारून पाहिलं तर बाबासाहेब म्हणाले अरे त्या सकाळच्या महिला कुठे गेल्या म्हणे? सकाळी जे आल्या होत्या मी बोललो त्यांना जास्त राग आला का? तर बाबासाहेबाला म्हणतात नाही बाबासाहेब ह्या महिला सकाळच्याच आहेत. मग या सकाळून झाल्या? बाबासाहेब सगळे यांनी दागिने काढून टाकलेत म्हणे. बघा स्टेजच्या बाजूला वर ढीक गेलाय म्हणे. आणि एवढंच नाही ते यांनी आता त्या साड्या पण तशा नऊवारे घालणं सोडून दिल्या म्हणे आणि ह्याच त्या नवीन पद्धतीने साड्या घालून आल्या म्हणे. पण त्या सगळ्याच महिला आहेत म्हणे. बाबासाहेबाच्या समोरच बदलल्या आपल्या महिला. बाबासाहेबासमोरच बदल करून घेतला. म्हणून बौद्ध धम्म हे आपल्याला स्वातंत्र्य देतो. बौद्ध धम्मामध्ये कोणीही कोण्याही गावामध्ये जाऊन घर करून राहू शकतो. आणि जर यदा कदाचित आपल्या मनामध्ये जर असं असेल, जसं हिंदू धर्मामध्ये आपल्याला गावाच्या बाहेर ठेवत होते, जर आपण असा विचार केला की नाही नाही या मराठवाड्या भागामध्ये विदर्भाच्या लोकांनी येऊ नये आणि घर बनवू नये. औरंगाबादमध्ये अनेक लोक असा विचार करतात. ते म्हणतात की इथं विदर्भाच्या लोकांनी येऊ नये. अनेक लोक असा विचार करतात. आजही बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेले लोक म्हणतात मराठवाडावाद, विदर्भवाद, खानदेशवाद, कोकणवाद हे अजूनही सुरू आहे. एवढ्यावरच नाही तर बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन सुद्धा आजही सोयरिकी करताना, मुला मुलीचे सोयरिके करताना लोक बघतात तुम्ही सोमस आहात, आंधवन आहात, तिलवन आहात, गुळवन आहात का कोचरे आहात का 52, 53, 54, 55, 56 दीक्षा घेतली. 56ला कशाला पाहिजे? आपण 52, 53 कशाला ध्यानात ठेवा? अजूनही लोक उपजाती पाहतात. मग मला सांगा ज्या हिंदू धर्मामध्ये काही हजारो जाती निर्माण केल्या होत्या, बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन जर तुम्ही या 13.5 जाती तशा सांभाळल्या उपजाती, तर मग बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन काय फायदा होईल? म्हणून तुम्ही पहिल्या जाती विहिरीत बना. मुलं मुली देत असताना प्रांताचा विचार करू नका, जातीचा विचार करू नका. तर काय करा? बाबासाहेब म्हटले मुला मुलीचं लग्न करताना 3 गोष्टी पहा. जेव्हा यशवंत साहेबांना, भैया साहेबांना मुलगी पाहायची होती तेव्हा बाबासाहेब म्हटले होते अरे मी कामात बिझी आहे, जरा माझ्या यशवंतला 2-3 मुली बघा रे. तर ते म्हणे बाबा कशी मुलगी पाहिजे? तर बाबासाहेब म्हणतात मुलाला मुलगी किंवा मुलीला मुलगा पाहत असताना काय पाहावं? त्यांनी एक पाहावं की त्या दोघांचं शिक्षण किती आहे किंवा एखादा जॉब आहे का. त्याचबरोबर बाबासाहेब म्हणतात की ते दोघं निर्व्यसनी असले पाहिजे. कसे असले पाहिजे? निर्व्यसनी. त्यांना एक कुठला ना कुठला होतकरू तरी असला पाहिजे. जर जॉब नसला कमीत कमी होतकरू असला पाहिजे, तो निर्व्यसनी असला पाहिजे. आणि त्यांना कुठल्या प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे, आजार नसला पाहिजे. बस एवढंच पहा म्हणे. बाकी जात धर्म पंथ हे काही पाहू नका. पण जर आपण आजही जात धर्म पंथ किंवा हे गाव ते गाव असं जर पाहू लागलो तर मग बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन सुद्धा आपल्याला काय होईल की बाबासाहेब जे म्हटले होते की उद्या अशी वेळ येऊ देऊ नका की महाराजांनी बौद्ध धर्म वाटवला, असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. म्हणून उपासक आणि उपासिकांनो आपण भिक्षूंना आपल्या गावात आमंत्रित करून हे एक महान पुण्य काम केलेलं आहे. कारण भिक्षू हे सांगू शकतात. भिक्षूंमध्ये समता असते, भिक्षूंमध्ये न्याय असतो. ते कोणाची बाजू घेत नाहीत आणि कोणाची बाजू खालची वरची बाजू ते पकडत नाहीत. कोणाला वरच्या दिशेने घेऊन जात नाहीत, कोणाला खालच्या दिशेने येत नाही. ते समतेनं सांगतात, ते न्यायानं शिकवतात, ते बंधुभाव शिकवतात. कारण हिंदू धर्मामध्ये बंधुभाव नव्हता, तिथं समता बी नव्हती. तिथं ब्राह्मणाकडून जर काही गुन्हा झाला
तर त्यांना फाशीची सजा नव्हती, त्यांना जेल पण नव्हता, त्यांना काही दंड पण नव्हता. पण मात्र ती सजा जर महारामांगाकडून झाली तर त्यांना दंड होता. काय? त्यांच्या कानात शिसं टाकलं जात होतं, त्यांच्या अंगाला उकळते चटके दिले जात होते, त्यांचे डोळे खोबणीतून काढले जात होते, त्यांच्या जिभी छाटल्या जात होत्या. पण ब्राह्मणाने मात्र असे काही गुन्हे केले तर ब्राह्मणाला असे काही दंड नव्हते. ब्राह्मणाला काय दंड होते? जर एखाद्या ब्राह्मणाने जर काही दंड केला तर त्याने 7 ब्राह्मणाला जेव घालावं, त्याचे तर जेव घालावं. पाहे हे दंड होते. म्हणजे एखाद्या ब्राह्मणाने गुन्हा केला तर त्याच्याच भाऊबंदाला बोलावून त्या 7 जणांना जेव घालावं तूप टाकून. आणि इकडे गुन्हा केला उकळत्या कढईत टाकावं, याचं शिसा, याच्या कानात शिसं टाकावं, यांची जीभ छाटावी, यांच्या अंगाला चटके द्यावे, यांना करड्याच्या शेतानं फरवावं किंवा घोड्याच्या पोटाला बांधून फुफुट्यामध्ये यांना घेऊन जावं, असे दंड होते स्त्री पुरुषांना. पण मात्र त्यांना तसे दंड नव्हते. कशामध्ये? मनुस्मृती ग्रंथामध्ये. पण बाबासाहेबांच्या ग्रंथात असं आहे का? बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये सलमान खाननं जरी काईट मारलं तरी त्याला चक्रा मारावं लागल्या जेलाच्या. इथं कोणी जरी गुन्हा केला तर त्याला मात्र तिकडं जावं लागतं आणि त्याला चक्रा मारावं लागतात. इथं जात धर्म पंथ याच्या पलीकडचा कायदा बाबासाहेबांनी बनवलेला आहे आणि तो सगळ्यांसाठीच आहे. म्हणून मनुस्मृती ग्रंथाच्या बऱ्याच अध्यायांना तुम्ही वाचा. बाबासाहेबांचे एक वाक्य आहे. काय म्हटले बाबासाहेब? गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. आता बाबासाहेबांनी तिकडे बौद्ध धम्म दिला. रक्ताचा एकही थेंब न सांडू देता जगातली सर्वात मोठी जर क्रांती कोण केली असेल तर ती बाबासाहेबांनी केली. आणि एकीकडे ते बाबासाहेब काय म्हणतात? गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. पण कोणासाठी म्हटले वाक्य? बाबासाहेब म्हटले की दीक्षित बौद्धांनो, तुम्ही बाकीचे राहिलेले जे गुलाम आहेत बिचारे अजून ओबीसी येते त्यांना जाऊन सांगा की तुम्ही अजून गुलाम आहे, तुम्ही या गुलामीतून बाहेर पडा. कारण चातुर्वर्ण व्यवस्थेची ही गुलामी चांगली नाही आहे. म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. आता कोणती गुलामी आहे? म्हणून मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये एक सहस्रकुंड नावाचा अध्याय आहे. जर तुमचा एखादा मराठी भाऊ, तेली भाऊ, सोनार भाऊ कोणी जर तुमचा मित्र असेल आणि जर तुम्ही त्याला म्हटले, ए मित्रा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचना, भंतीजीचे प्रवचन ऐकायला चाल ना, विहारात चाल ना, तर तो मित्र तुमचा ऐकणार नाही ऐकणार. तर त्या तुमच्या मित्राला काय म्हणा? ए मित्रा, तू बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून वाचत नाही ना, नको वाचू, पण तू मनुस्मृतीच वाच म्हणा. पण मनुस्मृतीमधलं सहस्रकुंड नावाचा अध्याय वाच म्हणाव. मनुस्मृतीमध्ये एक सहस्रकुंड नावाचा अध्याय आहे आणि त्या सहस्रकुंड अध्यायामध्ये बहुजनाला दिलेल्या शिव्या आहेत, सगळ्या शिव्या आहेत. म्हणून बाबासाहेबांनी तो ग्रंथ जाळला. बाबासाहेब म्हणाले इथं लोक असे का वागतात? कारण त्या ग्रंथात तसं लिहिलेलं आहे म्हणून ते वागतात. त्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे? आपल्या मराठी भावाबद्दल लिहिलेलं आहे. काय लिहिलं? कुणबटम. मनुस्मृती नावाच्या सहस्रकुंड अध्यायामध्ये हे लिहिलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी ग्रंथ जाळला. बाबासाहेब म्हणाले की कोणाही ब्राह्मणाने किंवा कोणा यावं तुम्ही काहून जाळू लागलो म्हणून, मग मी फोडून सांगीन की हे असं असं आहे आणि मग जाईल. म्हणून कोणी नाही आलं त्या टायमात पुढं, कारण त्याने माहित होतं बाबासाहेबांना संस्कृती येते म्हणून. बाबासाहेबांनी एक ब्राह्मणच बोलावला, वाचायला ब्राह्मण आणि जाळायला बी ब्राह्मण, आणि होम केला येत नाही केला, आणि गाता म्हणून श्लोक म्हणून जाळले ते. तेव्हा कोणी नाही आले पुढं, कारण त्यांना माहित होतं की आपण सगळ्या बहुजनाच्या नजरेवर येऊन जाऊ आणि बाबासाहेब सांगतील की या ब्राह्मणाने तुम्हाला शिव्या द्यायला, तिच्या शिव्या बघा. त्या मनुस्मृतीमध्ये शिव्या आहेत तरी लोकांना ते आवडते. काय त्या मनुस्मृतीच्या सहस्रकुंड अध्यायामध्ये आपल्या कुणबी भावाबद्दल लिहिले, मराठी भावाबद्दल लिहिले. काय लिहिलंय? कुणबटम धसकटम, कुणबटम धसकटम. अक्कल थोडी, बायको विकून घेतली घोडी, आला तर रुमण्यासी आणि गेला तर भोमण्यासी, तसं लिहिले तिचं. म्हणून बाबासाहेब म्हणतात जा गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील आणि मनुस्मृती जाळण्याचं समर्थन करतील आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराची कास धरतील. तिच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून जाऊन वाचा म्हणावं सहस्रकुंड, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे ह्या ब्राह्मणांनी सगळ्या आपल्या इथं शिव्या दिलेल्या आहेत. आणखी सोनार भावाबद्दल काय लिहिलंय? सोनाराबद्दल लिहिलंय सोनार आणि सख्या बहिणीची भाड खाणार, तिच्यात लिहिलंय, तिच्यामध्ये लिहिलेलं आहे, सहस्रकुंड मध्ये ये. मग जा सोनार भावाला जाऊन सांगा म्हणजे ते बंड करून उठतील आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराची कास करतील आणि मनुस्मृती जाळण्याचं समर्थन करतील.
तिच्यामध्ये आणखी काय लिहिलंय? सकाळी उठल्यावर सगळ्याचं तोंड पाहावं शुभ आहे. सकाळी उठल्यावर सगळ्याचं तोंड पाहावं शुभ आहे, पण तेल्याचं तोंड पाहू नये ते अशुभ आहे, अशुभ आहे, तिच्यात लिहिलेलं आहे. आणि आता सकाळी सकाळी टीव्हीवर तेलीच येतात. हे नरेंद्र बाबू तेलीच येत ना, ते त्याचं तोंड दिसते अशुभ आहे सध्या सुरू. हाय की नाही अवघड का? आपण नाही म्हणत, हे कोण म्हणतंय? मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये सहस्रकुंड नावाचा अध्याय आहे. म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. आणि मग त्यांच्या लक्षात येईल की नाही 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 नाही, हे बौद्ध बिचारे आपले शत्रू नाही, ते आपले भाऊ आहेत. मग आपण सगळे भावासारखे वागतील, मग मुसलमान बी भावासारखे वागतील, आणि मग सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने वागतील. आणि म्हणून तुम्ही आपल्या गावात सगळ्यासोबत गुण्या गोविंदाने वागा. वाद करू नका. का? कारण कोणीही इथं क्षत्रिय नाही, कोणी ब्राह्मण नाही, कोणी वैश्य नाही, कोणी शूद्र नाही. इथं कोण आहे? सगळे माणसं आहेत. अरे माणसाने माणसाच्या कामात आलं पाहिजे. सगळे माणसं आहेत तिथं. काही काही लोक काय म्हणतात? सत्यनारायणाची पूजा करत असताना एक बिचारा ब्राह्मण जर मराठी भावाच्या घरी गेला तर त्यांच्या घरी जेवत नाही, जेवत नाही. पण काय घेऊन जातो? पीठ, डाळ, धान्य, काजू, बदाम, पिस्ता, तूप, ते सगळं घेऊन जातो. आता त्यांना विचारलं, का हो तुम्ही चपाती का खाल्ली नाही? नाही, त्यांना त्यांचा हात लागला. मग पिठाला काय पाय लागला? मग गहू कोण सांगला? त्या डाळी कोण निसल्या? आणि गाईचं दूध कोण काढलं? आणि याचं दही तूप कोण केलं? अरे सगळ्या गोष्टीला तर बहुजनाचे हात लागतात. काय म्हणतात की यांचा हात लागला? मला सांगा, घर कोण बनवतंय? हे मिस्त्री लोक बनवतात. ब्राह्मण मिस्त्री आहेत का? हे लाला दगडाच्या फाडी कोण करतंय? वडार. जेवढे बी मंदिरे बनले जुने, हे सगळे वडाराने बनवलेत. तर ते मंदिर बनवेपर्यंत वडाराचा हात चालतोय. आणि तो देव बी दगडाचा, तो बी वडारानेच बनवला. वडराने बनवला, जर का तो मंदिरात ठेवला तर मग वडराला एंट्री नाही. ती वडर येड. अरे त्याने विचार करू नका, अरे हा तर मीच बनवला आणि आता मलाच प्रवेश नाही. हे का समजत नाही लोकांच्या? का लक्षात येत नाही? म्हणून ही शूद्रातील शूद्र कमीत कमी दीक्षा घेतलेल्या बौद्धांनी तरी असा विचार करा, तुम्ही कधीही कोणासोबत शूद्रतेच विचार करू नका. जर तुम्हाला रक्त द्यायचं काम पडलं, मांग भावाला द्या, मराठी भावाला द्या, हिंदू भावाला द्या, ब्राह्मण भावाला बी द्या, त्यांना बी द्या बिचाऱ्यांना. कारण हा समतेचा धम्मा आहे. कोणालाही ब्लड द्या, कारण ब्लड आहे. कारण ते हिरवं पिवळं नाही. जाती माणसात नाहीत. एकदा भगवान बुद्धाकडे एक ब्राह्मण आला होता. त्यांना आपल्या जातीचा लय गर्व होता. तो भगवान बुद्धाकडे आला आणि म्हणाला की आम्ही कामुक जातीचे, आम्ही उच्च कोटीचे आहे, तुम्ही मला वंदन केलं नाही. तर भगवान म्हणाले, का ब्राह्मणा, तुम्हाला का वंदन केलं पाहिजे? ते म्हणे, आम्ही ब्रह्माच्या तोंडातून जन्मलो म्हणून आम्हाला वंदन केलं पाहिजे. आम्ही गौरवर्णीय आहे म्हणून आम्हाला वंदन केलं पाहिजे. आम्ही शास्त्रामध्ये पारंगत आहे म्हणून वंदन केलं पाहिजे. आम्ही वेदांमध्ये पारंगत आहोत म्हणून आम्हाला वंदन केलं पाहिजे. आणि आम्ही शुद्ध सात कुळात जन्माला आलेलो आहोत म्हणून आम्हाला वंदन केलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात, ब्राह्मणा, तू सांगितलेल्या 5 गोष्टी जर एका माणसात आहेत, त्यानं तू म्हणतो त्यानं वंदन केलं पाहिजे. पण मी असं म्हणतो की एक माणूस तुझ्या भाषेत ब्रह्माच्या तोंडातून जन्मलेला आहे, गौरवर्णीय आहे, वेदात पारंगत आहे, शास्त्रात पारंगत आहे, आणि आई वडिलांकडून शुद्ध 7 कुळात जन्मलेला आहे. पण जर तो हत्या करत असेल तरी तुम्ही त्याची पूजा करसाल का? जर तो चोऱ्या करत असेल तरी तुम्ही त्याची पूजा करसाल का? जर तो व्यभिचार करत असेल, परस्त्री गमन, परपुरुष गमन करत असेल तरी तुम्ही त्याची पूजा करसाल का? जर तो खोटारडा असेल, चुगल्या चाड्या करणार असेल, निंदा नालस्ती करणार असेल तरी तुम्ही त्याची पूजा करसाल का? जर तो नशा पतन करून गावात वाद भांडण करत असेल तरी तुम्ही त्याची पूजा करसाल का? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, नाही भगवान, जर असं करत असेल तर आम्ही त्याची पूजा नाही करणार. पण तो हत्या करत नसेल, चोरी करत नसेल, दुराचार करत नसेल, खोटं बोलत नसेल, नशा पतन करत नसेल, हे 5ही गोष्टीचं तो उल्लंघन करत नसेल, पण तो गौरवर्णीय, तो काळ्या रंगाचा असेल, आणि तो समजा आई वडिलाच्या पोटी जन्माला आला असेल, त्याचे वेद पाठ नसतील आणि त्याला शास्त्रामध्ये पारंगत नसेल तरी त्याच्या माणसं तुम्ही पूजा करसान का नाही? मग म्हणतो, हो भगवान, करू शकतो. मग तो ब्राह्मण आहे. मग भगवंतांनी पंचशील पालन करणाऱ्याला ब्राह्मण समजलेला आहे आणि पंचशील उल्लंघन करणाऱ्याला शूद्र समजलेला आहे, नक्की शेंडी आणि जानवं टाकलेल्याला. म्हणून उपासक उपासिकांनो, ब्राह्मण बनता येतं. तुम्हाला सुद्धा ब्राह्मण बनता येतं. ब्राह्मणाची खरंच पूजा केली पाहिजे. पण कोणत्या ब्राह्मणाची? या आचरण करणाऱ्या ब्राह्मणाची. म्हणून भिक्षुरा ब्राह्मण म्हटले भगवंतांनी. भगवान कितीतरी वेळेस म्हटले, तो माझा ब्राह्मण, म्हणजे ज्याचं मन ब्रह्मासारखं आहे. ब्रह्म म्हणजे कोण? अनंत करुणा, अनंत मैत्री,
अनंत मुदिता आणि अनंत उपेक्षा हे 4 ब्रह्मविहार ज्याच्यामध्ये आता त्याला ब्रह्मा म्हणतात. मग एक ब्राह्मणाला म्हणे भगवान आम्ही ब्रह्माची पूजा करतो. भगवान म्हणे का करता? भगवान त्याच्यामध्ये 4 गुण आहेत. कोणते? अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा. भगवान म्हणाले हा ज्याच्यामध्ये हे 4 गुण असतील त्याची खरंच पूजा केली पाहिजे. आम्ही बी पूजा करतो. पण तो ब्राह्मण तुम्ही पाहिला का? तो म्हण नाही भगवान मी नाही पाहिला. तुझ्या गुरुनं पाहिला का? नाही म्हणे माझ्या गुरुनं नाही पाहिला. गुरुच्या गुरुनं पाहिला का? म्हण नाही पाहिला. भगवान बुद्ध म्हणाले मी पाहिला. म्हणे भगवान कोण आहे तो ब्रह्मा? तर भगवान म्हणतात माता पितरोती ब्रह्मा, माता पितरोती ब्रह्मा. अरे मायबापच ब्रह्मा आहेत. कारण अनंत करुणा मायबापात आहे, अनंत मुदिता मायबापात आहे, अनंत उपेक्षा मायबापात आहे आणि अनंत मैत्री मायबापात आहे. मायबापामध्ये 4 गुण आहेत. आपल्या लेकराबद्दल मायबापामध्ये खूप करुणा आहे, खूप मैत्री आहे, खूप मुदिता आहे. मुदिता म्हणजे खुशी. आपल्या लेकरानं काही करो सर्वात जास्त मायबापालाच खुशी होते. झोक्यातलं लेकरू नुसतं मम 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 म्हणलं तरी ते दोघंच खुश होतात. सांगा मम मम म्हणल्यानं काय त्याचा फायदा झाला? काय आहे का फायदा? लहान लेकरू झोक्यामध्ये नुसतं असं पप्पाकडे पाहून जर म्हणलं पप 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 त्याला वाटते पप्पाच म्हणलं करून लगेच फोन करते. लेकरांनी नुसतं मम मम म्हणू द्या लगेच फोन करते मामाला. माई बाई मामा म्हणले रे आज, मामा म्हणले ये ना उद्या पाहाल पोरीला. मामाच म्हणले वाटते तो. याला म्हणतात मुदीत. एवढंच नाही, लहान लेकरू नुसते एक पाऊल चालू द्या, एक पाऊल चाललं तर नवरा घरी आल्याबरोबर बायको म्हणती बाय आपली बाई आज एक पाऊल चालली, बरं एक पाऊल चालली तरी मायबापाला खुशी होती. ये 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 म्हणते बाळा ये ये ये. पडलं तरी त्याला खुशी होती. एवढंच नाही, लहान लेकरू जर पिरकलं तरी मायबापाला खुशी होती. म्हणते बाई 3 दिवसापासून पोट फुगलं होतं, 3 दिवस गेलीच नाही, आज झालं बाई पोट मोकळं. मायबापच खुश होतात. ते पोट मोकळं झालं तरी खुश होतात. त्याच्याशिवाय कोणी खुश होत नाही या संसारात. मायबाप आपल्या लेकराच्या हर एक कृतीवर खुश होतात. लेकरांनी असं बुडबुड बुडबुड जरी केलं तरी त्याला बरं वाटतंय. लहान लेकरू वकलं अंगावर दुधाचं लगेच दही 2 मिनिटात फक्त लेकराकडेच होते, बाकी कुठे होत नाही. लहान लेकरू जर वकलं अंगावर तरी मायबापालाच खुशी होती. एवढंच नाही, लहान लेकरू जर स्वयंपाक करता करता लघवी जरी केली आणि ते लघवीचे शिटे जर पिठात पडले तरी जुन्या महिला म्हणत होत्या ही पिठाची भाकर मी खाईन म्हणत होते. एवढं प्रेम करतात मायबाप आपल्या लेकरावर. त्याला म्हणतात ब्रह्मा. म्हणून त्यांना मुदिता आहे. उपेक्षा म्हणजे कोणतीही अपेक्षा नाही एवढी सेवा करतात. सकाळपासून संध्याकाळ लोक लेकरू किती वेळेस पिलको, किती वेळेस सी सू करो, किती वेळेस त्यांची लघवी सी सू काढतात, किती झोका देतात, किती जरा घास भरवतात, कधी मोजून ठेवत नाहीत. काही अपेक्षा नाही की पुढं तू मोठा झाल्यानंतर आम्हाला बी झोक्यात टाकायला झोका दे, अशी काही अपेक्षा नाही. कोण्या मायबापांनी घास मोजून ठेवले का? के पोरा तुला एवढे घास चारले, तुझी बायको आल्यावर आम्हाला तेवढे घास चार आणि मग वाहिली घास म्हणतात का कधी? हे फक्त मायबापच करू शकतात. त्याला म्हणतात उपेक्षा. काही अपेक्षा नाही त्यांना लेकरं बाळाची सेवा करताना. म्हणून माय मावल्यांनो नवऱ्यावर 1 पट प्रेम करा, पण सासू सासऱ्यावर 10 पट प्रेम करा. का? कारण हीच ती सासू आहे. हिनं नवरा आपला 9 महिने 9 दिवस पोटात वागवला. नवरे हे कोण आहे तरी सासूच्या पोटात वाढतात. नवरे काही झाडाला लागत नाही. बाई माझा नवरा पिकत आला होता, तोडान घेतला नवरा करून. असं काय नवरे काय झाडाला लागतात काय? नवरे काय दगडा काय सापडतं का? दगड लोटला नवरा करून घेतला. नवरे काय कंपनीत म्हणतात काय कच्चा माल न्याला पक्का करून आणला म्हणून? नवरे कोणीतरी आईच्या पोटीत जलमतात ना. म्हणून मायबापांना कधी घराच्या बाहेर काढू नका. याला म्हणतात ब्रह्मा. म्हणून बुद्ध काय म्हटले? माता पितृती ब्रह्मा. अरे मायबापच ब्रह्मा आहे, मायबापच सेवा करा. म्हणून ते तुकाराम महाराज सुद्धा काय करायचे? जेव्हा लोक पंढरपूरला चालले ना तर तुकाराम महाराज पण जायचे आणि लगेच रस्त्याच्या बाजूला उभे राहायचे आणि लगेच कीर्तन सुरू करायचे. लोक बी जायचे आणि तुकाराम महाराज काय म्हणायचे? अरे कशाला जाता दूर? कुठे चालले? महाराज आम्ही चाललो पंढरपूरला. तर तुकाराम महाराज म्हणजे या 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 इकडे बसा बसा बसा. कुठे चालले? पंढरपूरला. लगेच म्हणायचे अरे कशाला जाता दूर, कशाला जाता दूर, तुमच्या घरीचं पंढरपूर, तुमच्या घरीचं पंढरपूर, तुमच्या घरीचं. बघा म्हणजे घरच्या पंढरपूरला लाता आणि चालले तिकडं, घरच्या मायबापाला लाता. म्हणून अजून कोणाला कळलं नाही. जेवढ्या बी सुना असतील त्या सुनाने सासाला त्रास देऊ नका. कारण जशी तुमची सासू मेली तर त्या जागेवर तुम्ही जाता, रिकाम्या जागा भारांजोड्या लावा. मग कळते तुम्हाला पुढे तुम्ही सासू झाल्यावर कसं होते तर. म्हणून कधी सासूला त्रास देऊ नये. खेड्यापाड्यामध्ये काही सुना आपल्या सासू संग भांडण करतात आणि दुसऱ्या बाईला तोंड भरून आत्या म्हणतात दुसरीला.
झेरॉक्स आत्या आत्या आत्या, आणि आपल्या सासू संग भांडण. आणि एखाद्या दिवशी तर जोऱ्या म्हणतात आत्यावर मटणाची भाजी केली न्या ना, कोणाला? त्या झेरॉक्स आत्याला. आणि या बाजूला खऱ्या आत्याला काय नाही देणार. पाय असं कधी करू नये. आपल्या सासू संग कधी भांडण करू नका, आणि सुनाल बी त्रास देऊ नका. सुनाल बी पोरीसारखं वागवा, नाही तर नातू का खात. आणि कोणी म्हणलं बाई तुमची सून बिमार पडली, मग तिचा बाप नाही, मला काय करायचंय? बघा, जिनं नातू दिला तिनं नाही जीव लावायचा. नातू जिनं दिला तिनं नाही जीव लावायचा, नाताला भला जीव लावायचा. किती अजब गजब काम आहे. म्हणून सास सुनानं भांडणं करायचं नाही, नवऱ्यान बायकुल मारायचं नाही, आणि बायकून बी मार खायचं काम करायचं नाही. पण चुकून बुकून जर नवऱ्यानं असा हात उगारला तर अशा बुद्धाकडे जायचं आणि म्हणायचं नमो तस्स, पाठीमागं जसं होईल तसं. काय हो, चापट मारू बुक्की मारू, मागं पाहायचंच नाही. पण आपल्या महिला तसं करत नाहीत. नवऱ्यानं हात उगारला तर अशा बुद्धाकडे नाही जात, उलट त्याच्या हाताखाली येतात. मर रे मर, आमक्याची आवला दे ना मर, आणि ते हाताखाली मारायचं ना, मार 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 मार, बोलच म्हणतात मार, बोलच बरं. ज्याला नाही मारायचं ते बी मारते. मग आता बुद्धाकडे जावं का त्याच्या हाताखाली जावं? म्हणून महिला मार खातात. म्हणून तो ब्राह्मण भगवंताकडे गेला आणि म्हणे आम्ही ब्रह्माची पूजा करतो. अरे बुद्ध म्हणतात अरे ब्रह्माची पूजा तर सगळ्यांना करा, पण ब्रह्म ओळखत खरी कोण येतं? ज्याच्यामध्ये अनंत करुणा आहे, मैत्री आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, त्याला ब्रह्मा म्हणतात. आणि लोक काल्पनिक ब्रह्माची पूजा करू लागले. जे घरात ब्रह्म आहेत मायबाप त्यांना दिलं सोडून. म्हणून बघा तुम्ही, लहान लेकरू झोक्यात टाका आणि फक्त अर्धा घंटाच नवऱ्याला म्हणा की माझ्या लेकराकडे तुम्ही अर्धा घंटा लक्ष द्या, मी आत्ता धुवून येते, नाही तर आत्ता काहीतरी बाजारातून येते. लेकरू उठल्याबरोबर त्याला बाप दिसतोय, पण झोक्यातलं लेकरू उठल्याबरोबर बापाला काय विचारतंय? पहिलं उठल्याबरोबर म्हणतंय पप्पा मम्मी कुठे? बघा, ते म्हणते थांब 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 हे चॉकलेट खाय. ते लेकरू चॉकलेट खाते मग म्हणते पप्पा मम्मी. बघा, अर्धा घंटा नाही राहत पप्पा जवळ ते. नंतर त्याला खेळणं देते, खेळणं. ते लेकरू खेळतंय आणि पुन्हा म्हणते पप्पा मम्मी कुठे? आता पुन्हा चॉकलेट देते. आता पुन्हा चॉकलेट दिलं तर घेत नाही, आता चॉकलेट फेकून देते. खेळणं दिलं तरी फेकून देते. आणि मग म्हणते पापा मम्मी पाहिजे, पापा मम्मी. आणि डबल का त्यानं जर म्हटलं की ये आणि जर का मम्मी नाही दिसली तर मग लुचणं सुरू करते. म्हणते बाबा असं जोर चिरकतोय, असं नुसतंय बापाला. पाहिलं तुम्ही, 1 घंटा मम्मी शिवाय न राहणार ते बाळ, तेच बाळ 1 घंटा मम्मी शिवाय न राहणार ते बाळ जेव्हा मोठं होतंय आणि जेव्हा लग्न होतंय आणि जेव्हा बायको येते, तेव्हा बायको आल्यावर बाहेरून आल्याबरोबर मम्मी कुठे नाही विचारत. मग काय विचारत? ती कुठे म्हणते पहा तेच बाळ मम्मी शिवाय 1 घंटा न राहणार. आता मम्मी गेली चुलीत, आता बायको कुठे म्हणते? ती कुठे म्हणते? ती नाही दिसली तर बेचैन होऊन जाते. काय झालंय बाळाला? ह्या बाळाला हे झालं की त्याला अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत बुद्धिता, अनंत उपेक्षा शिकवली नाही. म्हणून बौद्ध धर्मात आहे, म्हणून बौद्ध धर्माची दीक्षा दिली बाबासाहेबांनी. ज्या लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते लोक पत्नीला सोडत नाहीत, मायबापाला सोडत नाहीत, तिचा बी सन्मान करतात. म्हणून हा धम्म दिला. त्या हिंदू धर्मात हे शिकवलेलं होतं आपल्याला, हे मायबापाचं काय मान सन्मान नाही, आदर सत्कार नाही, पत्नीचा गौरव नाही, म्हणून तो धर्म आपण सोडून दिला पाहिजे. तुम्ही तुमच्या जागा ओळखा. मी एका भर सभेमध्ये एका माणसाला विचारलं का हो तुमच्या पत्नीची जागा कुठं आहे? तर एक जण म्हणे बाबा आपली पत्नी लय चांगली आहे, आपल्या पत्नीची जागा डोक्यावर आहे म्हणे. दुसरा माणूस त्याच्याकडे रागातच पाहू लागला, म्हणे डोक्यावर? पत्नी डोक्यावर नाही घेऊ म्हणे. म्हणलं मग कुठं आहे? तो उठला म्हणे अशी एक म्हण आहे, बैल माराव तासो तासी आणि बायको माराव घासो घासी. अरे बापरे, पहा त्याचं म्हणणं. म्हणजे बैलाला तासाला मारावं, बायकोला घासात मारावं, बोलायचंच काम नाही धाम नाही. तो दुसरा उठला, नाही म्हणे बायकोची जागा डोक्यावर नाही म्हणे, पायातली चप्पल पाया शोभा देते म्हणे. म्हटलं काय म्हणायचं तुम्हाला? म्हणे बायकोची जागा पायाखाली आहे म्हणे. अरे एक म्हणतोय डोक्यावर घेतलं पाहिजे, एक म्हणतोय पायात घेतलं पाहिजे. दुसऱ्याला विचारलं, मी म्हटलं बघू बरं आपले भगवान बुद्ध काय सांगतात की पत्नीची जागा कुठं असली पाहिजे. म्हणून मायमावल्यांनो, जर यदा कदाचित तुमचा नवरा चांगला असेल आणि तुम्हाला जर डोक्यावर बसवला असेल तर तुम्ही डोक्यावर राहू नका, कारण तुमची जागा डोक्यावर नाही आहे. जर तुम्ही डोक्यावर बसलात तर तुमचा संसार दुःखात होईल. मग तुमची जागा कुठं आहे? नवरा कुठं असला पाहिजे? नवऱ्याची जागा कुठं आहे? तर तुम्ही ध्यानात ठेवा, डोक्यावर जागा नवऱ्याची नाही, बायकोची बी नाही. डोक्यावर जागा कोणाची आहे? हे डोकं कुठं झुकलं पाहिजे? फक्त बुद्धापुढं आणि बाबासाहेबापुढं. म्हणून डोक्यावर जागा बुद्धाची. डोक्यावर जागा कोणाची? बुद्धाची. आणि खांद्यावर जागा माता पितांची. मायबाप कुठे असले पाहिजे? खांद्यावर.
बायकोला खांद्यावर नाही घेतलं पाहिजे. डोक्यावर जागा बुद्धाची, खांद्यावर जागा माता पितांची. आणि नवरा बायकोची जागा कुठे आहे? नवरा बायकोची जागा आहे हृदयात. म्हणून हृदयात जागा बायकोची, हृदयात जागा नवऱ्याची. म्हणून तुम्ही नवऱ्याच्या हृदयात बसा, डोक्यावर नका बसू. डोक्यावर बसल्या तर हृदयात कोणी येऊन बसते दुसरीच. मग मलाही पश्चाताप करावा लागतो. म्हणून जागा बदलल्या त्या सगळ्या. म्हणून आपल्या आपल्या जागेत जाऊन बसा. जिथं आपली जागा आहे तिथं जावा. ऐका नाही कळलं तुम्हाला? डोक्यावर जागा बुद्धाची, खांद्यावर जागा माता पितांची, हृदयात जागा पती पत्नीची. लेकरं डोक्यावर नका बसू. लेकरं जागा कुठे आहे? डोळ्यात जागा लेकरांची. हे पोरं पोरी डोळ्यात असले पाहिजे. एका डोळ्याने धम्माचं शिक्षण, दुसऱ्या डोळ्याने शाळेचं शिक्षण. म्हणून डोळ्यात जागा मुला मुलींची, कानात जागा पाहुण्यांची. पाहुणे डोक्यावर नाही बसवले पाहिजे. कानात जागा पाहुण्यांची. म्हणजे पाहुण्यांचा दुःखाचा निरोप आला तर त्यांच्या दुःखात सामील व्हा, आणि सुखाचा निरोप आला तर त्यांच्या सुखात सामील व्हा. म्हणून पाहुण्यांची जागा कानात आहे, कानात जागा पाहुण्यांची, आणि पाठीवर जागा सून जावयांची, आणि आपल्या गोदमध्ये जागा नातुंडा परतुंडाची. ह्या अशा जागा जर तुम्ही ओळखल्या ना, असं संसारिक जीवन जगले तर तुमच्या घरात कधी भांडण होणार नाही, कधी वाद होणार नाही. म्हणून उपासक उपासिकांनो, त्या ब्राह्मणाला भगवान काय म्हटले? एवढा 2 पॉइंट सांगतो प्रवचन समाप्त करतो. तो ब्राह्मण आला आणि भगवान आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठ आहे म्हटल्यावर भगवान म्हणतात, अरे या संसारामध्ये जाती नाहीत रे भाल्या माणसा. जाती माणसामध्ये नाही, जाती प्राण्यामध्ये आहेत आणि झाडामध्ये आहेत. तो ब्राह्मण ऐकायला तयार नाही. भगवंतांनी त्याला फोडून सांगितलं, हे ब्राह्मणा, अरे जाती माणसामध्ये नाही, जाती प्राण्यामध्ये आहेत. का? कारण त्या प्राण्यांच्या पायाचे ठसे वेगळे वेगळे आहेत. जर एखादा प्राणी आपण पाहिला पण नाही आणि पाऊस पडलेला असला, जर तिथून तो प्राणी गेला ना, तर त्या प्राण्यांच्या पायाच्या ठशावरून सांगता येतं आपल्याला कोणता प्राणी गेला म्हणून. कारण सगळ्या प्राण्यांच्या पायाचे ठसे वेगळे वेगळे आहेत. बघा, बैलाच्या पायाचे ठसे वेगळे, कुत्र्याच्या पायाचे ठसे वेगळे, मांजरीच्या पायाचे ठसे वेगळे, उंटाच्या पायाचे ठसे वेगळे, शेळीच्या पायाचे ठसे वेगळे, सस्याच्या पायाचे ठसे वेगळे, सगळ्या सापाच्या पाया पोटाचं सरपटणं वेगळं. सगळ्या प्राण्यांच्या पायाचे ठसे वेगळे वेगळे आहेत. म्हणून त्याच्या जाती वेगळ्या वेगळ्या आहेत. माणसाच्या पायाचे ठसे वेगळे आहेत का? ब्राह्मणांचे भगवे, मुसलमानांचे हिरवे, आपले निळे, जैनांचे सफेद, आणि खानदेशाच्या लोकांच्या टाचा टाचाच उमटतात. विदर्भातले पंजे पंजे, आणि कोकणातले लोक उडतच चालले, त्याचे पंजे उमटत. असं काय आहे का? नाही ना. तुम्ही पंजाहून सांगू शकता का इथून कोण्या जातीचा माणूस गेला म्हणून? जर कोणाचा पाय पाहून सांगू शकता का? पण तेच प्राण्याचा पाय पाहून सांगू शकता इथून कोण गेलं? कुत्रा गेला का, मांजर गेली का, बदक गेला का, कोण गेला का, कोंबडी गेली का, काय गेलं सांगू शकता. कारण त्याच्या पायाचे ठसे वेगळे आहेत, म्हणून त्याच्या जाती वेगळ्या आहेत. पुन्हा काय म्हणतात भगवान? हे ब्राह्मणा, केवळ पायाच्या ठशावरून नाही, या प्राण्यांची विष्ठा पण वेगळी वेगळी आहे, म्हणून त्याच्या जाती वेगळ्या वेगळ्या आहेत. सगळ्या प्राण्यांची विष्ठा सारखी नाही. सस्याच्या लेंड्या वेगळ्या, गाईचं शेण वेगळं, कुत्र्याच्या लेंड्या वेगळ्या, घोड्याची लीद वेगळी, हातीची लीद वेगळी, सस्याच्या लेंड्या वेगळ्या, हरणीची वेगळी, वाघाची विष्ठा वेगळी. सगळ्या प्राण्यांची विष्ठा वेगळी वेगळी आहे, कारण त्याच्या जाती वेगळ्या वेगळ्या आहेत. माणसाचं तसं आहे का? ब्राह्मणांची भगवी, मुसलमानाची हिरवी, आपली निळी, जैनांची सफेद, असं काय आहे का? कुठं कोणी टाकलं सांगू शकतं का? माई इथं कोण गेलं म्हणून सांगू शकतो का आपण? इथं ब्राह्मणांनी काही केलं का कोणा सांगू शकतो का? असं काय वेगळी वेगळी आहे का? असं म्हणू शकतो का आपण? नाही ना. कारण माणसाच्या विष्ठा वेगळ्या वेगळ्या नाही आहेत, म्हणून त्याच्या जाती नाही आहेत. पुढे काय म्हणतात भगवान बुद्ध? ए ब्राह्मणा, अरे आनुवंशिकतेनं सुद्धा माणसामध्ये जाती नाहीत, प्राण्यात आहेत. कारण एका प्राण्याचा नर आणि दुसऱ्या प्राण्याची मादी जर एकत्र आले तर तिसरा प्राणी तयार होतो. घोड्याचा नर आणि गाढवाची मादी एकत्र आली तर खेचर नावाचा तिसरा प्राणी तयार होतो, कारण त्याच्या जाती वेगळ्या वेगळ्या आहेत. तसं माणसाचं आहे का? माणसाचं एका जातीचा पोरगा आणि दुसऱ्या जातीची पोरगी लग्न झालं, त्याच्या पोटी लेकरू जन्माला येईल. काही वेगळं येईल का? पाहिलं नाही का ते कोल्याचा परशा आणि पाटलाची आरची, त्याचं लग्न झालं, त्याच्या पोटी लेकरू जन्माला आलं का माकड जन्माला आलं? म्हणून आनुवंशिकतेनं सुद्धा जाती नाहीत. पुढे काय म्हटले? ब्लड, ए गटाचं रक्त, बी गटाचं रक्त, ए बी प्लस आणि ओ गटाचं रक्त आहे, सगळ्या जातीमध्ये आहे. काय कोणाचं हिरवं, कोणाचं पिवळं, कोणाचं लाल रक्त आहे का? म्हणून जाती माणसात नसतात, जाती या कशात आहेत? प्राण्यामध्ये आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एवढाच उपदेश देतो की माय माऊल्यांनो, जाती धर्म पंथ हे सगळ्या गोष्टी पाळू नका, त्याच्या पलीकडे जा आणि भारत बौद्धमय करण्यासाठी सगळ्यांनी काम करा. भारत बौद्धमय करण्यासाठी मी सुद्धा एक धम्ममय भारत मिशन सुरू केलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन केलेलं आहे, ज्ञान सत्यशोधक चॅनल काढून की सगळेजण फक्त 3 गोष्टी द्या, भारत बौद्धमय होतो. 3 गोष्टी. एक,
रोज 1 रुपया दान करा. आपल्या घरात दानपेटी तयार करा, रोज 1 रुपया टाका. आणि जर ऑनलाईन करत असाल तर माझ्या अकाउंटला 365 रुपये एकदाच पाठवा. वर्षाचे किती? वर्षाचे 365 रुपये फक्त. रोज 1 रुपया दान करा आणि रोज मुठभर धान्य दान करा. तांदूळ, गहू, ज्वारी काही पण. म्हणजे वर्षाला किती? 5 किलो. बघा, रोज 1 रुपया दान करा, 1 मुठभर धान्य दान करा आणि महिन्यातले 4 दिवस अष्टशिलाचं पालन करा. भारत बौद्धमय होतो. 2 वर्षा अगोदर लोकांना आवाहन केलं, लोकांनी खरंच दान पाठवलं. एवढं दान आलं. औरंगाबादला मी जिथं राहतो तिथं मी 27 लाख रुपयाचा एक पगोडा तयार केला आणि त्याच्यावर अर्धा किलो सोन्याची छत्री बसवली. 1 किलो सोनं दान आलं. एवढं दान आलं बघा, एवढं दान आलं 1 रुपयातून. आपले खिलारी सर आता 10 दिवस माझ्याकडे श्रामनेर होते बघा. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष 2-3 वर्ष अगोदर हे सगळे जुटलेले त्या धम्ममय भारत मिशन सोबत नेहमी दान 1 रुपया आणि जास्तीत जास्त लोक दान पाठवू लागले. एवढंच नाही, त्या 1 रुपयात एवढी ताकद आहे. 7.5 एकर जमीन आपण विकत घेतली औरंगाबादला. त्याचा 7/12 झाला, DPR झालं, लेवलिंग झालं आणि आता पुढच्या वर्षी त्याचं बिल्डिंगचं काम सुरू होणार आहे आणि लवकरच इंग्लिश मिडियमची शाळा सुरू होणार आहे. सगळे पोरं चिवडामध्ये शिकतील आणि शिकलेल्या पोरातून कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील बनतील. तिथं 100 जरी भिक्षू उरले तर असे 36 जिल्ह्यात 36 शाळा उभ्या राहिल्या तर 3000 भंतीजी दर वर्षाला निघतील आणि ते भंतीजी भारत बौद्धमय करतील. समजलं तुम्हाला? 1 रुपयाची एवढी ताकद आहे. 1 रुपयाची एवढी ताकद आहे. म्हणून तुम्ही धम्ममय भारत मिशन सोबत जुटा. म्हणून लोकांना उपवासात कधी पालन करावं, महिन्यातले 4 दिवस हे कळावं म्हणून आपण स्वतः कॅलेंडर काढलं, ज्ञान सत्यशोधक. आता मी ती कॅलेंडर सोबत आणलंय. तिच्यात सांगितलं की कोणते 4 दिवस पालन करायचे. पौर्णिमा, चतुर्दशी, 2 अष्टम्या. तर त्यासाठी सेपरेट म्हणून ज्ञान सत्यशोधक नावाचं चॅनल काढलं आणि त्याचंच कॅलेंडर बी काढलं. तो 50 रुपयाचा आहे. नाना फणा तोटा तर तुम्ही घेऊ शकता थोड्या टायमात. म्हणून उपासक उपासिकांनो, आम्ही सगळे भिक्षू सारखे दिवस रात्र भारत बौद्धमय कसा होईल, बाबाचा संकल्प कसा पूर्ण होईल यासाठी फिरत आहोत आणि सगळ्यांना आवाहन करत आहोत की 1 रुपया दान करा आणि आपलं जीवन सुखमय बनवा. घरात सुख शांतता जर नांदवायची असेल तर तुम्ही पती पत्नीला चांगलं वागा. नवऱ्यानं कधी भांडण करू नका, बायकोन बी भांडण करू नका. पण खरी ताकद महिलांमध्ये आहे. एवढं उदाहरण कुठे गेलं सांगतो. महिलांमध्ये हे बल आहे की महिला आपल्या घरात शांतता नांदू शकतात. कशी? तर महिलांनी काय करायचं? संयम पाळायचा आणि शांतता पाळायची. नवरा कसा जरी असला आणि नवरा घरी येण्याच्या अगोदर 15 मिनिटं अगोदर त्या बाईनं आपल्या दारात पाणी टाकून, पाट टाकून बकेटमध्ये पाणी घेऊन उभं राहायचं. नवरा आला 15 मिनिटं अगोदरच उभं राहायचं आणि नवरा आला कसा असो, नवरा आला तर दरवाजात उभं राहायचं आणि म्हणायचं स्वामी या, पाटावर उभे राहा म्हणायचं. आणि पाटावर उभं करून त्याचे पाय धुवून द्यायचे. नंतर घरात जाऊन पुसून द्यायचे. नंतर पाय दाबून द्यायचे आणि म्हाताऱ्या सासू सासऱ्याला तेल लावून मालिश करून मग संध्याकाळी उशिरा झोपायचं. त्या घरात भांडण होत नाही असं बाबासाहेब बुद्ध म्हणाले. मी हे प्रवचन सांगितलं. एक बाई आली म्हणे, भंतेजी तुमचं पटलं म्हणे, नवरा आणि सासू सासरे तशी गुणी पाहिजेत ना म्हणे. पहा, त्याच्या मनानच काढलं गुणी पाहिजेत ना म्हणे. एक बाई तर म्हणे अहो गुणी तर सोडवं, पेणारा असला तर काय करावं म्हणे. भंतेजी पेणाऱ्याचं काय करावं? मला नवरा पेऊन आला तर म्हणा स्वामी उभे राहा, पडू नका. अरे स्वामीला धरा म्हणायचं. पेल्या असलं स्वामी वकू नका तरी त्याची सेवाच करा. एका बाईनं माझं ऐकलं म्हणे, तसंच करते म्हणे. आता नवऱ्याला म्हणे मी लय शिव्या दिल्या 2-4 वर्ष अगोदर. एक शिवी दिली म्हणे, पण आता म्हणे लय दारू पितोय, रोज येतोय मी, रोज शिव्या देते म्हणे. आता मला डिक्शनरीत बी शिव्या नाही म्हणे, इतक्या शिव्या दिल्या म्हणे याला. पण आता तुम्ही म्हणले तर पाहते बापा परून. मग त्या बाईनं काय केलं, बकेटीत पाणी बिणी ठेवलं, गरम पाणी ठेवलं आणि नवरा यायच्या अगोदर ती उभी राहिली दरवाजात. नवऱ्याला माहीतच नाही घरी काय होणार आहे म्हणून. ते आपलं पेऊन आलं आणि जसं पेऊन दरवाजात आलं तर आल्या बरोबर बायकून हात जोडले म्हणजे स्वामी या. ते पळूनच गेलं. त्याला वाटलं दुसरीकडेच घरी आलं करून. ते असं चिंग लय पळालं. त्याला वाटलं दुसरीकडे आलो का काय. त्याला पुन्हा धरून आणलं म्हणजे चला आपलंच घरी आणलं. त्याचे पाय बी धुतले. रोज त्याचे 2 दिवस पाय धुतले. तिसऱ्या दिवशी ते झोपलंच नाही, रातभर जागलं. लहान्या पोराला म्हणे डॉक्टरनं काय मराबिराचा निरोप द्याला काय म्हणे, ते तुम्ही असं काऊन करू लागले म्हणे, काऊन बाई पाय धुवू लागले म्हणे, काऊन पाय दाबू लागले. असं 2-4 दिवस बायकोनं पाय बी धुतले. आता त्या बाईचा फोन आला म्हणे, भंतीची माझ्या नवऱ्यानं दारू सोडली म्हणे, 1 महिना झाला सोडली म्हणे. ते मित्राला म्हणते नाही बाबा माझी बायको उभी आहे दरवाजा, 15 मिनिटं वाट पाहते आपली. बघा एका बिचाऱ्यामध्ये जरी असं बल असलं तर नवऱ्याला बायकोचं प्रेम उत्पन्न होतंय आणि बायकोला नवऱ्याचं प्रेम उत्पन्न होतंय. म्हणून आपण नित्यनेमाने पुण्यकर्म करा, घरात सुख शांतते नांदा, आनंदाने नांदा आणि आपलं जीवन सुखमय बनवा. आजच्या क्षणी एवढाच उपदेश देतो, भांडणं तंटे करू नका ज्याच्यामध्ये काहीही जीवनात नाही. एक बाई नवऱ्याला लय भांडली, मरुस्तोर भांडली, असं भांडली, एवढी भांडली, मरुस्तोर भांडतच होती. बरं मेल्यावर आता भांडाव का, पण मेल्यावर बी भांडले. नवरा असा मेला
मेला तरी भांडली. त्या मड्याकडे पाहू पाहू म्हणे बाई ऐकत नव्हता ऐकत नव्हता ना. पोरी हो तुमचा काकाला म्हणलं गोळ्या घेत नव्हता इकडे जाऊ नका म्हणलं तिकडे पहिला जायचा ना. आता तोंड वासून मेला बघा मेल्यावर मी भांडत होती. बरं भांडली पण त्या नवऱ्याच्या बहिणी आल्या त्याला म्हणे आत्ता आल्या का. जेव्हा भावाला गरज होती तेव्हा नाही आल्या तेव्हा कापूस येतात होत्या का. पैशाच्या गड्ड्या दिसत होत्या ना. बघा त्याला भांडू घेतलं. बरं त्याला भांडलं पण पोरगं आलं तर म्हणजे आता येऊन काय फायदा. जेव्हा बापाला गरज होती तेव्हा काय बायकोच्या खोंगल्यात बसला होता अरे असं म्हणून ती पोरगं पळून गेलं. त्याला नाही भांडली. बरं त्या नंदा आल्या त्या बी भांडल्या. म्हणजे दादा उठणार रे बोल ना तू 3 महिन्यापासून लय हाल होते रे तुला जेवायला देत नव्हती ना. त्या बी भांडू घेतलं. अरे म्हणलं हे काय मरण आहे काय भांडण रे. तर म्हणून आपण तसं काही करू नका. आपलं जीवन सुखी बनवा. सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो. भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम.